गणेशोत्सवात वर्गणी मागताना मंडळांनी खंडणी मागितल्यासारखी वर्गणी मागू नये असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। नागरिकांनी सण उत्सव घरात राहूनच साजरे करावेत, त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होणार नाही असाही सल्ला न्यायालयानं दिलाय। विसर्जन मिरवणुकीतला गोंगाट किंवा मशिदीवरचे भोंगे यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आज लोकमान्य टिळक असते तर अशा प्रकारे साजरे होणाऱ्या सणांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असती अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे। शिवाजी पार्कमध्ये आयोजित श्री जगन्नाथपुरी रथ यात्रेच्या परवानगीसाठी दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात आणि नवी मुंबईतल्या काही मशिदींवरच्या बेकायदेशीर भोंग्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे खडे बोल सुनावले आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, न्यायालयानं हे खडे बोल सुनावले आहेत। खरं तर त्या प्रत्येक गैरप्रकाराबद्दलच आता न्यायालयानं ह्यांचे कान टोचले आहेत, काय सांगाल? नक्कीच ऋषी, मुंबई उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने आपली मतं व्यक्त केली आहेत किंवा निर्देशाने आदेश दिले आहेत, नाराजी व्यक्त केली आहे, यामध्ये स्पष्ट दिसतं की सार्वजनिक सण याचा काही मंडळ किंवा काही असे जे काही व्यक्ती आहेत ते कशा पद्धतीने गैरवापर करतात। मुळात वर्गणी मागताना ती वर्गणी प्रमाणित मागा, खंडणी मागू नका, हा प्रश्न सर्वसामान्यांचाच आहे आणि तोच प्रश्न आज मुंबई उच्च न्यायालयाने उचललेला आहे। त्याच पद्धतीनं भोंग्यांचा आवाज असेल किंवा गणपती उत्सव असेल किंवा इतर कोणते उत्सव असतील त्या दरम्यान ज्या पद्धतीने मोठमोठ्या आवाजाने भोंगे लावले जातात, रस्ते अडवले जातात, त्या सर्वांमुळे नागरिकांना त्रास होतो। तुम्ही सण साजरे करा पण लोकांना त्रास होऊ नका अशा नक्कीच आपण सण साजरे करा पण या सणाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि लोकांना त्रास होऊ नये याची काळजी करा असे खडे बोल न्यायालयानं सुनावले। धन्यवाद अजित या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।